नेहमीची भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल, काही वेगळं खायचं असेल, तर एकदा असा हा पौष्टिक पराठा बनवून बघा. खायला काय भारी लागतो, शिवाय पौष्टिकसुद्धा आहे. चला तर करायला घेऊया. यासाठी मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, थोडासा ओवा घालायचा, चवीप्रमाणे मीठ, कोलोंजी सीड्स, तेल घालायचं, पाणी गरजेनुसार घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं. यानंतर मिक्सरच्या भांड्यात भाजलेले फुटाणे, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण घालून जाडसर वाटून घ्यायचं या पद्धतीने. यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, जिरं, ओवा थोडासा घालायचा आहे, मीठ घालायचं चवीनुसार, लिंबाचा रस, 1 चमचा लोणच्याची चटणी, थोडंसं मोहरीचं तेल घालून मिक्स करून घ्यायचं. मळलेल्या पिठाचे असे गोळे बनवून त्याची पारी बनवायची आणि हे सारण यामध्ये भरायचं. वरून बंद करून घ्यायचं आहे आणि पराठे लाटतो त्या पद्धतीने हे पराठे लाटून घ्यायचे. तवा गरम करायला ठेवलेला आहे. मस्त तूप लावायचं आहे. साजूक तूप लावून हे पराठे छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे. खूपच पौष्टिक आहेत हे फुटाण्याचे पराठे. तुम्ही कधी बनवले नसतील तर बनवून बघा आणि कमेंट करून मला सांगायला विसरू नका कसे झाले होते.